आजच्या या सखोल चर्चेत आपण शब्दांचा लपाछिपीचा खेळ उलगडणार आहोत. आजचा आपला फोकस आहे मराठी व्याकरण आणि त्यातला अत्यंत पायाभूत घटक. म्हणजे नाम आणि नामाचे प्रकार. अगदी बरोबर. आणि इथे आपलं ध्येय फक्त त्या पुस्तकी व्याख्या पाठ करणं हे अजिबात नाहीये. नक्कीच नाही. परीक्षेत विचारले जाणारे जे ट्रिकी प्रश्न असतात, तिथे विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ आणि शब्दांची ही लपलेली ताकद कशी ओळखायची यावर आपण आज लक्ष केंद्रित करणार आहोत. हे खूप गरजेचे बरं का, कारण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अनेकदा विद्यार्थी फक्त घोकमपट्टीवर भर देतात. शब्दांच्या याद्या पाठ करतात. हो, आणि परीक्षक नेमके याच मानसिकतेचा फायदा घेतात. जोपर्यंत शब्दाचं वाक्यातलं कार्य समजत नाही ना, तोपर्यंत व्याकरणाचे नियम केवळ कागदावरचे शब्दच राहतात. बरोबर. मग या लपाछपीच्या खेळाला सुरुवात करण्याआधी आपण ज्याला नाम म्हणतो त्या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाऊया. चालेल. आपल्या स्रोतांमध्ये नामाची एक अतिशय सरळ व्याख्या दिली आहे. प्राणी, पशुपक्षी, पदार्थ, त्यांचे गुणधर्म, काल्पनिक वस्तू किंवा मनाची स्थिती यांना जे नाव दिलं जातं त्याला व्याकरणात नाम म्हणतात. इथपर्यंत सगळे ठीक वाटतं, पण लगेचच पुढच्या पानावर नामांचे दोन मुख्य प्रकारांत वर्गीकरण केलेलं दिसतं. हो, धर्मीवाचक आणि धर्मवाचक. हो, आता हे वाचल्यावर साहजिकच थोडा गोंधळ उडतो. म्हणजे इथे धर्म या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे आणि इथेच अनेक जण अडखळतात. बघा, व्याकरणात जेव्हा धर्म हा शब्द येतो तेव्हा त्याचा कोणत्याही धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टीशी काहीही संबंध नसतो. अच्छा. भाषेच्या आणि तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून धर्म म्हणजे एखाद्या गोष्टीचा गुणधर्म, तिचं वैशिष्ट्य किंवा तिचा स्वभाव. उदाहरणादाखल साखरेचा धर्म काय आहे? गोडवा. अगदी बरोबर. ओके. म्हणजे धर्म म्हणजे त्या वस्तूचा अंगभूत गुण. आणि मग हे धर्मी म्हणजे काय? धर्मी म्हणजे तो घटक किंवा ती वस्तू जिच्यामध्ये तो धर्म किंवा तो गुण सामावलेला आहे. साखरेच्या उदाहरणात गोडवा हा धर्म आहे आणि ती प्रत्यक्ष साखर ही धर्मी आहे. एक्झॅक्टली. व्याकरणकारांनी हे वर्गीकरण अत्यंत विचारपूर्वक केलं आहे. धर्मीवाचक नामेही अशी असतात ज्यांचं स्वतःचं असं काहीतरी अस्तित्व असतं. ते प्रत्यक्ष असू शकतं, जसं की टेबल, माणूस, झाड, किंवा ते काल्पनिक असू शकतं, जसं की परी किंवा देवदूत, पण त्यांची आपण एक प्रतिमा डोळ्यांसमोर उभी करू शकतो. बरोबर. याउलट धर्मवाचक नामे ही केवळ त्या धर्मीवाचक नामांमधले गुण दर्शवतात. थांबा, हे मी थोडं माझ्या पद्धतीने डिकोड करून पाहतो. मी याचा विचार करताना मला हे थोडं कम्प्युटरच्या सिस्टीमसारखं वाटायला लागलंय. कसं काय? म्हणजे जे धर्मीवाचक नाम आहे, ज्याला आपण पाहू शकतो, ज्याचं अस्तित्व आहे, ते कम्प्युटरच्या हार्डवेअरसारखं आहे. मॉनिटर, कीबोर्ड, माऊस किंवा अगदी काल्पनिक असला तरी रोबोट, हे सगळं हार्डवेअर आहे. आणि जे धर्मवाचक नाम आहे, ज्याला आपल्या नोट्समध्ये पुढे भाववाचक नाम असंही म्हटलंय, ते त्या हार्डवेअरमध्ये चालणारं सॉफ्टवेअर आहे. अरे वा, ही तुलना खूप छान आहे. म्हणजे नम्रता, सौंदर्य, शौर्य या गोष्टींना आपण हात लावू शकत नाही. यांचं स्वतःचं असं भौतिक रूप नाहीये. ते नेहमी त्या हार्डवेअरचा भाग म्हणूनच अस्तित्वात असतात. बऱ्याच अंशी या संकल्पनेला स्पष्ट करते. पण यात मला एक छोटीशी पुस्ती जोडावीशी वाटते. सांगा ना. भाषेच्या दृष्टिकोनातून आपण ती वस्तू काय आहे, म्हणजे तुमचा हार्डवेअर, आणि ती वस्तू कशी आहे किंवा तिच्यात काय दडलंय, म्हणजे सॉफ्टवेअर, यातली सीमारेषा आखत असतो. जेव्हा आपण सौंदर्य म्हणतो तेव्हा ते सौंदर्य कोणाचं तरी असतं. बरोबर. एखाद्या फुलाचं किंवा निसर्गाचं. हो, फूल हे धर्मी झालं म्हणजे हार्डवेअर, आणि सौंदर्य हा त्याचा धर्म म्हणजे सॉफ्टवेअर झाला. हा पाया एकदा पक्का झाला की नामांचे पुढचे प्रकार समजायला अत्यंत सोपे जातात. म्हणजे आपण जे दैनंदिन जीवनात नामांचे 3 मुख्य उपप्रकार वापरतो, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम, ते याच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या संकल्पनेतून येतात. तर अगदी बरोबर. आता आपण या तिन्ही प्रकारांचा थोडा सविस्तर आढावा घेऊया. नक्कीच. या स्रोतांमध्ये जी मांडणी केली आहे त्यानुसार पहिले 2 प्रकार म्हणजे सामान्य नाम आणि विशेष नाम हे धर्मीवाचक गटात मोडतात. म्हणजे आपल्या हार्डवेअरमध्ये. हो. सामान्य नाम हे एखाद्या विशिष्ट गटासाठी किंवा वर्गासाठी वापरल्या जाणारं सर्वसाधारण नाव असतं. ते त्या संपूर्ण जातीचा बोध करून देतं. जसं की नदी, पर्वत, मुलगा, शहर, जगातल्या कोणत्याही नदीला आपण नदीच म्हणणार. आणि याच्या विरुद्ध म्हणजे विशेष नाम. हो. जे एका विशिष्ट आणि स्वतंत्र घटकासाठी वापरलं जातं. बरोबर. कोणतीही नदी नाही तर फक्त गंगा नदी. हो. कोणताही पर्वत नाही तर हिमालय. मुंबई, अनिल, गुलाब
ही सगळी विशेष नामे आहेत. म्हणजे एका वर्गातल्या सर्व मुलांना आपण मुलगा म्हणू शकतो. जे सामान्य नाम आहे. हो, पण त्यातल्या फक्त एकालाच आपण अनिल म्हणू शकतो, जे विशेष नाम आहे. हो, आणि इथेच परीक्षेतला एक अत्यंत महत्वाचा ट्रॅप किंवा सापळा दडलेला आहे. सामान्य नाम या घटकाखाली काही उदाहरणं दिली आहेत, ज्यामध्ये समिती, वर्ग, कळप, सैन्य या शब्दांचा समावेश आहे. पण थांबा, इथेच मला एक मोठा प्रश्न पडला होता. कोणता? जेव्हा मी हे वाचलं तेव्हा मी क्षणभर गोंधळलो. समिती हे सामान्य नाम कसं असू शकतं? म्हणजे समिती तर काही विशिष्ट लोकांचा एका विशिष्ट कामासाठी एकत्र येऊन बनवलेला गट असतो ना. जर तो गट विशिष्ट आहे तर ते विशेष नाम असायला नको का? हाच तो गोंधळ आहे जो परीक्षक MPSCच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करू पाहतात. अच्छा. पेपरमध्ये प्रश्न येतो, समिती या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. विद्यार्थी विचार करतो की समिती म्हणजे काहीतरी खास, काहीतरी विशेष, आणि तो विशेष नाम या पर्यायावर टिक करतो. पण हे चुकीचं आहे. पण कसं काय? समजा मी मसुदा समितीबद्दल बोलतोय, म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. ती तर जगात एकच होती ना ज्यांनी आपलं संविधान लिहिलं. मग ते सामान्य कसं? इथेच भाषेची गंमत आहे. जेव्हा आपण मसुदा समिती असा पूर्ण शब्दप्रयोग करतो तेव्हा तो संपूर्ण शब्दप्रयोग एखाद्या विशेष नावासारखं काम करत असतो. बर. पण जेव्हा आपण फक्त समिती हा शब्द घेतो तेव्हा तो जगातल्या कोणत्याही समितीला लागू पडू शकतो. तुमच्या हाऊसिंग सोसायटीची एक समिती असते, शाळेची एक समिती असते, गणेशोत्सव मंडळाची एक समिती असते. आहा, आत्ता मला समजला. समिती हा शब्द कोणत्याही अशा गटासाठी वापरला जाणारा एक सार्वत्रिक किंवा सामान्य शब्द आहे. तो एका विशिष्ट माणसाला किंवा एकाच विशिष्ट गटाला चिकटवलेला नाही. तो समूहाचा बोध करून देणारा सामान्य शब्द आहे. अगदी बरोबर. म्हणूनच मराठी व्याकरणात समूहवाचक शब्द हे कायम सामान्य नामातच मोडतात. हा गुंता छान सुटला. म्हणजे डिक्शनरीत समिती या शब्दाचा अर्थ पाहिला तर तो एका प्रकारचा गट असा होतो, आणि प्रकाराला की ते सामान्य नाम झालं. हे खरंच खूप लॉजिकल आहे. हो ना. आता आपण त्या सॉफ्टवेअरकडे म्हणजेच तिसऱ्या प्रकाराकडे येऊया. भाववाचक नाव. भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम. आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे ज्या नामांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही पण ज्यांच्यावरून एखाद्या स्थितीचा, भावनांचा किंवा गुणांचा बोध होतो. जसं की सुख, सौंदर्य, नम्रता, लबाडी, आनंद. बरोबर. या शब्दांवरून कोणत्याही भौतिक वस्तूचा बोध होत नाही. पण ह्या अभ्यास साहित्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिली आहे. ही भाववाचक नामे काही नेहमीच मूळ स्वरूपात अस्तित्वात नसतात. बऱ्याचदा त्यांना तयार केलं जातं. बरोबर. सामान्य नामे आणि विशेष नामांच्या मूळ शब्दाला काही विशिष्ट प्रत्यय लावले की त्यांचं रूपांतर भाववाचक नामात होतं. नोट्समध्ये आई, ई, की, गिरी, ता, त्व, पण, पणा असे बरेच प्रत्यय दिले आहेत. हो, ही मराठी भाषेची शब्द बनवण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. आपण एका शब्दातून दुसरा शब्द जन्माला घालतो. हे वाचताना ना मला लहान मुलांच्या त्या लेगो ब्लॉक्सची आठवण झाली. अरे वा, कस काय? म्हणजे तुमच्याकडे एक मूळ शब्दाचा ब्लॉक आहे. तुम्ही पेटीतून एक प्रत्ययाचा ब्लॉक काढता, त्याला जोडता आणि त्या शब्दाचा संपूर्ण अर्थ आणि व्याकरणातील त्याचं अस्तित्वच बदलून टाकता. भारी अॅनालॉजी आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर नवल हा मूळ शब्द आहे. त्याला आई हा ब्लॉक जोडला की नवलाई हा शब्द तयार होतो. श्रीमंत ला ई लावला की श्रीमंती हे भाववाचक नाम बनतं. आणि याचा परिणाम किती सखोल असतो ते पहा. आपण गुलाम हा शब्द घेऊया. बरं. गुलाम हे एक सामान्य नाम आहे. तो एक प्रत्यक्ष माणूस आहे ज्याला आपण पाहू शकतो, म्हणजे तुमचा हार्डवेअर. बरोबर. पण जेव्हा आपण त्याला गिरी हा प्रत्यय जोडतो तेव्हा गुलामगिरी हा शब्द तयार होतो. आता मला सांगा, गुलामगिरीला कोणताही चेहरा आहे का? नाही. शरीरही नाहीये. ती एक अवस्था आहे, एक अमूर्त संकल्पना आहे, म्हणजे सॉफ्टवेअर. केवळ एका छोट्याशा प्रत्ययाने शब्दाचा भौतिक अस्तित्वाकडून अमूर्त संकल्पनेकडे असा संपूर्ण प्रवास घडवून आणला. हे खरंच थक्क करणारं आहे. पाटील हा एक माणूस आहे, पण पाटीलकी हा एक रुबाब किंवा एक अधिकार आहे. म्हणजे हे लेगो ब्लॉक्स वापरून आपण भाषेला किती लवचिक बनवतो. नक्कीच. पण आता मला असा प्रश्न पडतोय की एकदा का आपण या शब्दाने एखाद्या साच्यात बसवलं, म्हणजे हे सामान्य नाम, हे विशेष नाम, तर ते कायम तिथेच राहतात का? नाही. आणि इथेच आपण या चर्चेच्या सर्वात महत्वाच्या आणि गुंतागुंतीच्या टप्प्यावर पोचतो. अच्छा. शब्दांचे रंग बदलणारे किंवा शेप शिफ्टिंग करणारे गुणधर्म. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये याच अपवादांवर आणि नियमांच्या पळवाटांवर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. म्हणजे नोट्समधले एका नियमाकडे माझं लक्ष गेलं होतं.
तिथे म्हटलंय की फक्त सामान्य नामांचेच अनेकवचन होऊ शकते. पदार्थवाचक नामे, विशेष नामे आणि भाववाचक नामे ही नेहमी एकवचनीच असतात. हे थोडं तपासून पाहूया. मुलगा हे सामान्य नाम आहे, त्याचं अनेकवचन मुले होतं. नदीचं नद्या होतं. हे अगदी सोपं आहे. आणि पदार्थवाचक नामांच्या बाबतीत विचार करा. पाणी, सोने, लोखंड. आपण कधी पाण्या किंवा सोने यांचा अनेकवचन करून बोलतो का? नाही, मला 2 पाणी द्या असं आपण म्हणत नाही. ते एकवचनीच राहतं. भाववाचक नामांचंही तसंच आहे. सौंदर्याचं अनेकवचन होत नाही. पण खरा प्रश्न निर्माण होतो तो विशेष नामांच्या बाबतीत. नियम सांगतो की विशेष नामाचं अनेकवचन होत नाही, कारण ते विशेष आहे, जगात एकच आहे. पण समजा मी बळजबरीने एखाद्या विशेष नामाचं अनेकवचन केलंच, तर व्याकरणाच्या नियमानुसार काय घडतं? जेव्हा आपण असं करतो ना, तेव्हा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तो शब्द खूप मोठी किंमत मोजतो. म्हणजे? तो आपलं विशेष असण्याचं पद गमावून बसतो. आणि याचं एक अप्रतिम उदाहरण या नोट्समध्ये दिलंय, जे बहुधा अनेकदा परीक्षांमध्ये विचारलं गेलं असावं. वाक्य असं आहे: आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. आता वरवर पाहता पाटील हे एका विशिष्ट व्यक्तीचं आडनाव आहे, म्हणजे ते विशेष नाम आहे. परीक्षेच्या हॉलमध्ये बसलेला विद्यार्थी घाईघाईत पाटील शब्दाखाली अंडरलाईन पाहतो आणि थेट विशेष नाम या पर्यायावर टिक करतो. पण ते उत्तर चुकतं. होय, कारण त्या विद्यार्थ्याने वाक्याच्या संदर्भाकडे दुर्लक्ष केलेलं असतं. या विशिष्ट वाक्यात पाटील हा शब्द आता कोणत्याही एका अद्वितीय व्यक्तीला दर्शवत नाहीये. बरोबर. इथे 3 पाटील असा उल्लेख आल्यामुळे पाटील हा शब्द आता त्या वर्गातील अशा मुलांच्या एका गटाचे किंवा वर्गाचे प्रतिनिधित्व करतोय ज्यांचे आडनाव पाटील आहे. म्हणजे अनेकवचन झाल्याक्षणी त्या शब्दाने स्वतःचं विशेष नाम असणं गमावलं आणि तो चक्क सामान्य नाम बनला. अगदी बरोबर. म्हणजे शब्दाने आपला मुखवटा बदलला. याची तुलना मला नाटकात काम करणाऱ्या एखाद्या नटाशी करावीशी वाटते. नटाशी? म्हणजे कसं? एखादा नट एखाद्या नाटकात राजाची भूमिका करतो, तर दुसऱ्या नाटकात भिकाऱ्याची. शब्दही असेच नट आहेत. बाळ या शब्दाचं दुसरं उदाहरण घेऊ. एरवी जगातल्या कोणत्याही लहान मुलाला आपण बाळ म्हणतो. म्हणजे ते सामान्य नाम आहे. हो, पण नोट्समधलं हे वाक्य पहा: बाळ यावर्षी 12वी उत्तीर्ण झाला. या वाक्यात काय घडलंय? या वाक्यात बाळ हा शब्द कोणत्याही लहान मुलासाठी वापरलेला नाही. तो 12वीत गेलेल्या एका विशिष्ट तरुणाचा, एका विशिष्ट व्यक्तीचं नाव आहे. त्या नटाने अचानक सामान्य नामाचा मुखवटा काढून ठेवला आणि तो विशेष नामाची भूमिका वठवू लागला. हे उदाहरण खूपच चपखल आहे. शब्दांच्या कार्यानुसार होणारा हा बदल व्याकरणाचा गाभा आहे. इथे शब्दाची मूळ जात महत्वाची उरत नाही, तर तो वाक्यात काय काम करतोय हे महत्वाचं ठरतं. याचं अजून एक अत्यंत प्रभावी उदाहरण शांती या शब्दाचं देता येईल. मुळात शांती हे एक भाववाचक नाम आहे. तो एक गुण आहे, एक अवस्था आहे. ती अदृश्य आहे. पण समजा मी असं वाक्य वापरलं: शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. बरोबर. तर इथे काय होतं? तिथेच तर जादू होते. शांतता या अदृश्य गुणाचा मुखवटा गळून पडतो आणि ती अचानक एका जिवंत, श्वास घेणाऱ्या मुलीचं रूप घेते. कशी वापरलेल्या अॅनालॉजीनुसार सॉफ्टवेअर अचानक हार्डवेअर बनतं. एक्झॅक्टली. आणि हे सगळं कशामुळे घडतं? तर तो शब्द वाक्यात ज्या जागी बसला आहे आणि ज्या संदर्भात वापरला गेला आहे त्यामुळे. आणि हाच तो धडा आहे जो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात ठेवायला हवा. बरोबर. केवळ घोकंपट्टी करून शांती म्हणजे नेहमी भाववाचक नामच असं पाठ करून चालणार नाही. कोणत्याही शब्दावर शिक्का मारण्यापूर्वी त्या संपूर्ण वाक्याचा आशय समजून घेणं, तो शब्द तिथे नेमकं काय कार्य करत आहे याचा चिकित्सक विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. खरंय. शब्दाची खरी ओळख ही डिक्शनरीत नसते, तर ती त्या वाक्याच्या संरचनेत दडलेली असते. तर या संपूर्ण प्रवासातून आपण आज काय मिळवलं? आपण सुरुवातीला एक विचार मांडला होता की शब्द हे कसे रंग बदलणारे गुप्तहेर असतात, आणि तो संपूर्ण प्रवास आपण आता उलगडून पाहिलाय. हो ना. आपण नामांचे हार्डवेअर म्हणजे धर्मीवाचक आणि सॉफ्टवेअर म्हणजे धर्मवाचक अत्यंत सखोलपणे समजून घेतले. प्रत्ययांचे लेगो ब्लॉक्स वापरून मूळ शब्दातून अमूर्त संकल्पना कशा बांधल्या जातात हे पाहिलं. समीसारख्या शब्दांमध्ये दडलेले ट्रॅप्स आपण ओळखले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शब्दांना नाटकातल्या नटांसारखं पाहायला शिकलो, जे वाक्यानुसार सामान्य, विशेष आणि भाववाचक नामांच्या भूमिका अत्यंत लीलया बदलतात. अगदी बरोबर. हे नियम केवळ परीक्षा पास होण्यासाठी नाहीत बरं का. ते आपल्याला आपली मराठी भाषा किती प्रवाही, किती जिवंत आणि किती लवचिक आहे याची जाणीव करून देतात.
आपले संवाद आणि आपला अर्थबोध हा संदर्भांवर किती जास्त अवलंबून असतो हे यातून स्पष्ट होतं. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या अर्थांची वलय घेऊन वावरू शकतो. हीच भाषेची खरी ताकद आहे.